राष्ट्रवादी काँग्रेसने तिला मुसंडी मारलेली आहे। 36 जागांवर अजित पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे 5 ठिकाणी, तर भाजप 17 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। शिंदे सेनेचे 12 आहेत, मात्र ठाकरे सेनेचे 2। मात्र सर्वाधिक मुसंडी मारली अजित पवारांच्या पक्षाने, कारण दोन्ही पक्ष एकत्र लढले होते। 36 ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत। आपण बघतोय सुवर्णा, हा जो पुण्यातलं चित्र अपेक्षित होता, बरोबर। कोल्हापूरमध्ये बघा 67 जागा आहेत, त्यापैकी ठाकरे सेना 2 जागी, भाजप 7, शिंदे सेना 7, काँग्रेस सर्वाधिक 12 जागी आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 10 जागी आघाडीवर आहे, तर इतर अर्थात या जनसुराज्य पक्ष येतो 4 जागी जनसुराज्य पक्ष आघाडीवर आणि 1 जागी इतर मध्ये अपक्ष आघाडीवर आहे। काँग्रेसने सर्वाधिक 12 जागी आघाडी घेतली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागी आघाडी घेतलेली आहे। कोल्हापुरात सध्या तरी पिशुंकू अवस्था दिसते आपल्याला। बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 62 जागांपैकी 7 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यानंतर शिंदे सेनेचे 12। ब्रेकिंग न्यूज येते। परभणीत माजी मंत्री सुरेश वरपुडकरांना धक्का बसलेला आहे। झडपी मध्ये मुलगा मुलगी आणि सुनेचा पराभव झालेला आहे। घराणेशाहीला मतदारांनी नाकारलेला आहे। सुरेश वरपुडकर माजी मंत्री, त्यांच्या पुतळ्याचा सुद्धा जोरदार पराभव झालाय, तर मुलगा मुलगी आणि सुनेचाही पराभव झालाय। एकाच घरात एवढ्या तिकीट दिल्यावर टीका झाली होती आणि आपण बघतो जेडीपीमध्ये मुलगा मुलगी आणि सुनेचा पराभव झालेला आहे। तर मुलगा मुलगी आणि सून वेगळ्या पक्षातून लढले होते। सुरेश वरपुडकरांच्या पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झालेला आहे। सुरेश वरपुडकर यांनाही 4 धक्के, परभणीचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। घरातच 4 तिकीट त्यांनी घेतली होती। मुलगा मुलगी आणि सून वेगळ्या पक्षातून लढले होते, मात्र त्या तिघांचा तर पराभव झालाच आहे, पण पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झालाय। परभणीत तर ही मोठी बातमी, सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। वरपुडकरांच्या एकाच घरामध्ये तिकीट देण्यावर वाद झाला होता, टीका झाली होती आणि आपण बघतोय मुलगा मुलगी आणि सून वेगवेगळ्या पक्षातून लढले होते। एकाच घरात अनेक पक्ष होते, पण आपण बघतोय की त्यांच्या पुतण्याचा देखील पराभव झालेला आहे। घराणेशाहीला जनतेनं, मतदारांनी नाकारलंय असं चित्र दिसतंय। झडपीमध्ये मुलगा मुलगी आणि सुनेचाही पराभव झालेला आहे। वेगवेगळ्या पक्षातून लढले होते तिघेही, तर पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झाला। परभणीमध्ये भाजपनं विशेष लक्ष दिलं होतं, त्यामुळे त्या परभणीत नेमकं काय होतं याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली। त्याच परभणीतनं ही एक महत्त्वाची बातमी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या बाबतची। त्यांचा मुलगा मुलगी सून आणि पुतण्याचा सुद्धा जोरदार पराभव झाला।